स्मार्ट स्टडी किंग. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या स्मार्ट स्टडी किंग युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, ऑलरेडी आपण 9th क्लासचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा फर्स्ट लेसन स्टार्ट केला होता, लॉ ऑफ मोशन. लेक्चर नंबर 1 चॅनलवरती अपलोड केला. हा आपला लेक्चर नंबर 2 असणार आहे. ज्यांनी कोणी लेक्चर नंबर 1 पाहिलेला नसेल त्यांनी अगोदर तो पहा आणि नंतरच लेक्चर नंबर 2 कडे वळा. सो स्टार्ट करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, जर सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि खाली बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते. आता ऑलरेडी आपण लेक्चर नंबर 1 मध्ये मोशन काय असतं, मोशनचे सर्व टाइप्स आपण ऑलरेडी लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिले आणि ते आपल्या चॅनलवर सुद्धा भेटून जातात त्या इथे. ओके, सो पहिल्यांदा ते पहा आणि नंतर हे पहा. स्किप करू नका अजिबात. 15-20 मिनिटाचा लेक्चर असतं, त्याच्यात पण स्किप करून काय बघणार आहे तुम्ही. मग आता मोशन तर क्लिअर झालं आपला. आता आपल्याला लेक्चर नंबर 2 मध्ये बघायचे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड आणि वेलोसिटी. हे 4 कन्सेप्ट आपल्याला या लेक्चर नंबर 2 मध्ये क्लिअर करून घ्यायचं. आता पहिली गोष्ट डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे अंतर. डेफिनेशन थ्रू बघूया आपण काय असते ते. सो डेफिनेशन काय सांगते, लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. आता जरा कुठेतरी मोशनच्या रिलेटेड दिसते ते. मोशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणे, त्याची पोझिशन चेंज करणे. आणि डिस्टन्स म्हणजे काय, जी पोझिशन चेंज केली जितक्या अंतर या ठिकाणाहून या ठिकाणी पोझिशन झाली, मग कुठून कुठपर्यंत गेले त्याला डिस्टन्स म्हणतात, सरळ सोप्या भाषेमध्ये. मग जर आपण एक्झाम्पल थ्रू जर समजायचं झालं तर फॉर एक्झाम्पल हा मार्कर पॉइंट ए पशी होता, आणि याला मोशन केलं पॉइंट बी पर्यंत. कुठपर्यंत, पॉइंट बी पर्यंत. मग याचं डिस्टन्स किती केलं त्यांनी कव्हर, डिस्टन्स ऑफ ए बी. त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं, अंतर किती कव्हर केलं, ए पासून बी पर्यंतच असं डेफिनेशन सांगते. लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं जे काही पाथ ट्रॅव्हल केलं असेल त्याची लेंथ, त्याची काय लांबी किती आहे हे डिस्टन्स सांगतं. काय सांगते डिस्टन्स, की जो कोणता आपला ऑब्जेक्ट आहे त्यानं जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केले. आता फॉर एक्झाम्पल हा मार्कर आहे, यानं इथून इथपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किंवा मी इथून ते असं इथपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. कुठून, तिथून इथपर्यंत. ओके, मग हे जे मी हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले, काय केले, डिस्टन्स ट्रॅव्हल केले, हे ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे, हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्याची ऍक्च्युअल लेंथ किती आहे, हे जे ऍक्च्युअल लेंथ किती आहे, जी लेंथ असेल तेच म्हणजे आपलं काय असतं, अंतर असतं, म्हणजे डिस्टन्स असतं. फॉर एक्झाम्पल माझा 1 पाऊल म्हणजे 3 सेंटीमीटर. 1 पाऊल म्हणजे 3 सेंटीमीटर. मग टोटल मी 1 आणि हे 2 पाऊल चाललो तर मी टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, 6 सेंटीमीटर डिस्टन्स मी काय केलं, कव्हर केलं. ओके, आता जे डिस्टन्स असतं हे स्केलर क्वांटिटी असतं. डिस्टन्स काय, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी आपण लहानपणापासून ऐकत आलो. स्केलर क्वांटिटी मध्ये फक्त माप, जे काही माप असतं ते गृहीत धरलेलं असतं. आता डिस्टन्स कुठून कुठे केले त्याच्याशी काही एक घेणं देणं नसतं. फक्त इथून इथपर्यंत आलोय आणि इथून इथपर्यंत आलोय म्हणजे हे काय केलंय, मी एक डिस्टन्स ट्रॅव्हल केले, दिशा कुठेही असू द्या, म्हणून ही काय स्केलर क्वांटिटी आहे. कशामध्ये मोजतात डिस्टन्स, मीटर मध्ये मोजतात, मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये. डिस्टन्सचं पण एकक काय, युनिट काय, मीटर आहे. आणि डिस्टन्स कधीही पॉझिटिव्ह असतं. कसं असतं, कधीही पॉझिटिव्ह असतं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय डिस्प्लेसमेंट. काय पाहायचंय, डिस्प्लेसमेंट. त्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मी पॉइंट ए पासून ते पॉइंट बी पर्यंत गेलो. किती, पॉइंट ए पासून बी पर्यंत गेलो, हे 5 मीटर आहे. पॉइंट ए टू बी किती आहे, 5 मीटर आहे. आणि या बी पासून वापस ए पशी आलो म्हणजे मी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, हे 5 मीटर आणि वापस आलेलं 5 मीटर म्हणजे टोटल 10 मीटर डिस्टन्स मी काय केलं, ट्रॅव्हल केलं. आता डिस्प्लेसमेंट काय असतं, डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थानांतर. डिस्टन्स म्हणजे अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थानांतर. आता डिस्टन्स मध्ये एक बघा, कम्पेअर केल्याशिवाय समजणार नाही.
डिस्टन्स मध्ये लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ असते, डिस्प्लेसमेंट मध्ये लेंथचं काही घेणं देणं नाही. तुमचा मिनिमम डिस्टन्स किती, मिनिमम डिस्टन्स कुठून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, कुठून कुठपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा मिनिमम डिस्टन्स किती आहे याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट म्हणतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर मी या ठिकाणावरून ते 2 पाऊल पुढे चाललो आणि पुन्हा 2 पाऊल वापस चाललो तर माझं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 0. बिकॉज स्टार्टिंग पॉइंट वरून मी एंडिंग पॉइंटला गेलो, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट वरून इथपर्यंत आलो आणि वापस माझा एंडिंग पॉइंट कुठे आला, वापस स्टार्टिंग पॉइंट वर आला. म्हणजे मी ए पासून बी पर्यंत गेलो आणि बी पासून वापस ए पर्यंत आलो, म्हणजे माझा स्टार्टिंग पॉइंट पण हाच आहे आणि एंडिंग पॉइंट पण हाच आहे. म्हणून मी डिस्प्लेसमेंट किती केलं, 0 डिस्प्लेसमेंट केलं. बट जर आता याच इक्वेशनला बघूयात, हे 5 मीटर आहे, किती आहे, 5 मीटर. मग इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत टोटल मी 10 मीटर चाललो, 10 मीटर चाललो म्हणजे हा माझा डिस्टन्स झाला 10 मीटर. बट माझं डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट 0 मीटर असणार आहे, कारण मी आहे त्याच पॉइंटला आहे. समजते, मी कुठे आहे त्याच पॉइंटला आहे. हाच डिफरन्स आहे. डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स, शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स किंवा मिनिमम डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट टू फिनिशिंग पॉइंट. सुरुवातीच्या म्हणजे जिथून स्टार्ट केलं वापस जिथून स्टार्ट केलं तिथून ते एंड जिथं केलं तिथपर्यंतचं जे अंतर असेल, तिथपर्यंतचं काय असेल, अंतर असेल, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. मग मी स्टार्टिंग इथून केली आणि असा चलत 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 वापस शेवट पण कुठे केलाय, इथंच केलाय. म्हणजे हे मी स्टार्टिंग पासून शेवट इथंच केलाय. हे जे माझं डिस्टन्स झालं स्टार्टिंग टू फिनिशिंग हे एकावर एक झालं, म्हणजे हे 0 असणार आहे. आता जे डिस्प्लेसमेंट हे वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट हे काय, वेक्टर क्वांटिटी. याच्यामध्ये दिशांना सुद्धा गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट हे कधी पॉझिटिव्ह असू शकतं, कधी 0 असू शकतं, तर कधी निगेटिव्ह असतं. पण जे डिस्टन्स आहे ते फक्त काय असतं, पॉझिटिव्ह असतं. हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 पण असू शकतं. आता कसं, फॉर एक्झाम्पल मी इथून 2 पावलं पुढे चाललो, तेच एक्झाम्पल घेतो आपण. 2 पावलं पुढे चाललो, हे झालं माझं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. वापस आहे या जागेवर आलो, हे झालं माझं 0 डिस्प्लेसमेंट. आणि त्याच्यानंतर मागच्या साईडला गेलो तर ते काय झालं माझं, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. अशा पद्धतीने डिस्प्लेसमेंट तिन्ही प्रकारमध्ये होतात. आता डिस्प्लेसमेंट कशात मोजतात, डिस्प्लेसमेंटचे एकक काय, मीटर. डिस्प्लेसमेंटचे एकक काय, मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट पण कशात मोजतात, मीटर मध्ये मोजतात. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असेल, काय करत असेल, सर्क्युलर मोशन. आता हे बघा, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन ऑलरेडी लेक्चर नंबर 1 मध्ये मी शिकवलंय. ज्याने कोणी ते पाहिलं नसेल आधी ते पहा, नंतरच इकडे वळा. ओके, सो आपण काय पाहतोय, सर्क्युलर मोशन म्हणजे मी काय करतोय, असं सर्कल मध्ये फिरतोय, या पॉइंट वरून वापस याच पॉइंट वरती येतोय. काय करतोय, पॉइंट ए पासून ते पॉइंट बी म्हणजे या पॉइंटहून याच पॉइंट वर येतोय. याचा जे सर्कम्फरन्स आहे 2 पाय आर ची व्हॅल्यू आहे ती किती आहे, 5 सेंटीमीटर. याचा सर्कम्फरन्स किती आहे, 5 सेंटीमीटर. म्हणजे मी डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय एका फेरीमध्ये, डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय 5 सेंटीमीटर आणि डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करतोय 0 सेंटीमीटर. किती, 0. 2 फेऱ्यांमध्ये, हे थांबा, एका फेरीत, एका राऊंड मध्ये 1 राऊंड, एका राऊंड मध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स बट 0 मीटर डिस्प्लेसमेंट. 2 राऊंड मध्ये डिस्टन्स किती आहे, 5 आणि 5 10 सेंटीमीटर, बट डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट वापस सांगा किती, कमेंट करा, 0. कारण आपला स्टार्टिंग पॉइंट पण तोय आणि एंडिंग पॉइंट पण तोय. बघायचं नाही, हे बघायचं नाही आपण किती फेऱ्या मारल्या. आपल्या सुरुवातीच्या पॉइंट पासून इथून आपण किती अंतर लांब आहे हे बघणं गरजेचं. इथपर्यंत क्लिअर झालं का? म्हणजे जर एखादा व्यक्ती जर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याचा डिस्टन्स तर वाढतो, बट कितीही सर्क्युलर मोशन केलं तरी त्याचा डिस्प्लेसमेंट 0 असतो.
मग आपल्याला डिस्टन्सची डिस्प्लेसमेंटची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. नसेल झाली तर एकदा रिव्हिजन करू. लास्ट रिव्हिजन. डिस्टन्स काय सांगतो? आता बघा, डायरेक्ट डिस्टन्स सांगतो. डिस्टन्स सांगतो लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट आहे तो जे काही जे काही ट्रॅव्हल करतो, जितका काही भाग ट्रॅव्हल करतो तितक्या भागाची लेंथ. तितक्या भागाची काय लेंथ म्हणजे मी डिस्टन्स असेल. मी स्केलर क्वांटिटी आहे, मी फक्त माप बघतो, दिशा वगैरे काही बघत नाही. माझं युनिट आहे मीटर आणि मी फक्त पॉझिटिव्ह असतो. त्याच्यात विरोधात डिस्प्लेसमेंट सांगतो की मला घेणं देणं नाही तुम्ही किती चालला, मला घेणं देणं नाही तुम्ही किती चाललात, फक्त एवढं घेणं आहे की तुम्ही सुरुवातीपासून किती अंतरावर लांब आहे, किती अंतरावर लांब आहे. म्हणजे हे डिपेंडिंग आहे डिस्टन्सवर, बट डिस्टन्स इज नॉट डिपेंडिंग ऑन डिस्प्लेसमेंट. म्हणजे मी इथून तिथपर्यंत चाललो ते डिस्टन्स आहे, त्याला घेणं देणं आहे आपण किती चाललो, पण डिस्प्लेसमेंटला घेणं देणं नाही. तू इथून तिथं जा आणि वापस इथंच ये, मी तुझा डिस्प्लेसमेंट 0 सांगणार. त्याच्यानंतर वेक्टर क्वांटिटी आहे. मी कोण आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. मला दिशेचा पण फरक पडतो आणि माझ्या मापाचा पण फरक पडतो. मी पॉझिटिव्ह पण असू शकतो, 0 पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. त्याच्यानंतर माझं एकक किती आहे? मीटर आहे. इथपर्यंत क्लिअर. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट हे काय करायचं, डिफरन्स जर पेपर मध्ये विचारलं तर हे 3-4 पॉइंट लिहून टाकायचे. आता नेक्स्ट टॉपिक बघायचं आपल्याला, स्पीड अँड वेलोसिटी. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जर एखाद्या गोष्टीची आपल्याला स्पीड काढायची असेल तर त्याला डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युल्यामध्ये करावं लागतं. का तर फॉर एक्झाम्पल म्हणजे काय असतं, पहिल्यांदा बघूयात काय असतं. स्पीड काय असते की जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते एककामध्ये कसं मोजायचं, कशामध्ये? एककामध्ये म्हणजे युनिट मध्ये. युनिट मधलं डिस्टन्स त्याला म्हणायचं स्पीड. मग स्पीडचा फॉर्म्युला होतो डिस्टन्स अपॉन टाइम आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला होतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड हे स्पीडचं एसआय युनिट असतं मीटर पर सेकंड आणि वेलोसिटीचं एसआय युनिट असतं मीटर पर सेकंड. म्हणजे स्पीड आणि वेलोसिटीचं युनिट सारखं आहे, एसआय युनिट. त्यांचे फॉर्म्युले थोडेसे डिफरंट आहे. टाइम सारखं, वरी डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट एवढाच बदल आहे. स्केलर क्वांटिटी हे वेक्टर क्वांटिटी. स्पीड काय आहे? स्केलर क्वांटिटी. याला फक्त माप पाहिजे आणि याला काय माप आणि त्याच पद्धतीने दिशा पण पाहिजे. हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 पण असू शकतो. इथपर्यंत क्लिअर. जे स्पीड आहे त्याला किती वेगाने चालला एवढंच काढायचंय, पण जे वेलोसिटी त्याचं किती वेग आणि कोणत्या दिशेला चाललाय त्या दोन्ही गोष्टी तो काय करतो, लक्षात घेतो. ओके, आता याला काय करू, एक एक्झाम्पल न सॉल्व्ह करू. आता या कॉर्नरला तुम्हाला एक एक्झाम्पल दिसत असेल, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये फर्स्ट पेज वर दिसते एक्झाम्पल आहे. इथे शीतलचा हाऊस, इथे संगीता हाऊस आणि इथे स्कूल आहे. इथे एक ट्रायंगल तयार होतोय. काय होतोय? ट्रायंगल तयार होतोय. एका साइडला काय शीतलचा हाऊस आहे, एका साइडला संगीताचं आणि एका साइडला स्कूल आहे. फॉर एक्झाम्पल जर मला स्कूलला जायचंय म्हणल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल शीतलला काय करायचंय, शीतल टू स्कूल. शीतलला डायरेक्ट स्कूलला जायचंय तर तिला 1300 मीटर ट्रॅव्हल करावं लागेल. किती मीटर ट्रॅव्हल करावं लागेल? 1300 मीटर ट्रॅव्हल करावं लागेल. शीतलला जर संगीताच्या घरी जायचंय तर तिला 500 मीटर ट्रॅव्हल करावं लागेल आणि संगीताच्या घरून तिला स्कूलला जायचंय तर तिला 1200 मीटर ट्रॅव्हल करावं लागेल. 1200 मीटर ट्रॅव्हल करावं लागल. आता जर का ती शीतल डायरेक्ट स्कूलला जाते, पहिल्यांदा बघा, शीतल संगीताच्या घरी जाते, संगीताच्या घरावरून स्कूलला जाते. काय करते? इथून संगीताच्या घर. ओके, सो कुठे चाललं होतं आपला कॉलिंग मुळे काय होतं ते व्हिडिओ कट होतोय. ओके, सो आपलं कुठे चाललं होतं, जी शीतल आहे ही संगीताच्या घरी जाऊन मग स्कूलला जाते. कुठं? संगीताच्या घरी जाऊन मग स्कूलला जाते. पण तिला एक दुसरा रस्ता आहे शीतल पासून डायरेक्ट स्कूलला जायला. ओके, जर आपल्याला इथे स्पीड काढायची असेल शीतलची, आता हे बघा, शीतलला आणि एक्झाम्पल मध्ये आणखी गोष्ट सांगितली की तिला संगीताच्या घरी जायला 5 मिनिट लागतात आणि
त्या दोघींना तिथून शाळेत जायला 24 मिनिट लागतात. आणि जर काही शीतल इथून डायरेक्ट स्कूलला गेली तरी ती किती वेळात पोहोचते? 24 मिनिटात 29 मिनिटात पोहोचते. म्हणजे शीतलच्या ऐवजी फॉर एक्झाम्पल आपण इथं काय घेऊ? अमर घेऊ. अमरचं पण घर आहे. अमर काय करतो? डायरेक्ट शाळेत जातो, पण शीतल तिच्या मैत्रिणीला घेऊनच शाळेत जाते. मग या ठिकाणी जे अमर आहे हा डायरेक्ट स्कूलला जातो. याला टोटल 1300 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचे आणि टोटल वेळ लागतो 29 मिनिट. किती? 29 मिनिट इतका वेळ लागतो. मग अमरची स्पीड आणि व्हेलॉसिटी काढू आपण आणि संगीताची स्पीड व्हेलॉसिटी आपण काय काढू? सापडूया. मग स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. याच्यामध्ये आता स्पीड कुणाची काढतोय आपण? कुणाची? संगीताची इथून ते शीतलच्या घरापर्यंत जायची स्पीड काढू. मग किती मीटर चलते ती? 500 मीटर चलते आणि भागिले तिला टाइम किती लागतोय? 5 मिनिट लागतोय. मग तिची 100 मीटर पर सेकंड 100 मीटर पर मिनिट एवढी स्पीड असणार आहे. किती? एका मिनिटात ती किती मग चलते? 100 मीटर. का तर 5 एके 5 5 एके 5 100 आला असं. त्याच्यानंतर संगीताच्या घरापासून स्कूलचं बघू. संगीताच्या घरापासून स्कूलची स्पीड. मग संगीताच्या घरापासून स्कूल किती आहे? 1200. एक मिनिट, डिस्टन्स अपॉन टाइम करावं लागेल. डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर 1200 भागिले 24 बरोबर 12 एके 12 12 दुने 24 बे एक बे बे पंचे 10. किती? 50 मीटर पर मिनिट. त्याच्यानंतर ज्यावेळेस संगीता शीतलच्या घरी पोहोचती त्याच्यानंतर शीतलच्या घरापासून स्कूल पर्यंत जाताना त्यांची स्पीड किती होती? 50 मीटर पर मिनिट. एका मिनिटाला किती? 50 मीटर चालत होते. आता आपण डायरेक्ट काय करू? अमरची स्पीड काढू. काय काढू? अमरची स्पीड काढू. अमरची स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती लागला अमरला इथून स्कूल पर्यंत जायला? 1300 मीटर. किती? 1300 मीटर भागिले टोटल टाइम 29 इज इक्वल्स टू 13 आणि 29 ला डिवाइड करा. पहिल्यांदा काय करू? 2 डिवाइड 2 नाही होत, 3 त्रिक 9 नाही होत. आन्सर पॉइंट मध्ये येईल माझ्या मते. ओके, एक मिनिट, डायरेक्ट आन्सर देतो मी इथं. आन्सर आहे 44.83. किती? 44.83. याचा भागाकार करा मीटर पर मिनिट. मीटर पर मिनिट. हे काय झालं आपलं? अमर डायरेक्ट स्कूलला जातो त्यावेळेस त्याची स्पीड काढली आपण. 44.83 मीटर पर मिनिट आणि तो काय केला? स्कूलला गेला. अशी आपण काय काढू शकतो? स्पीड काढू शकतो. आता वेलोसिटी. आता इथे काय काढायचे आपल्याला? सेम वेलोसिटी काढायची. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय काढायचं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग संगीताची वेलोसिटी शीतलची वेलोसिटी काढायची. शीतलला टोटल किती मीटर ट्रॅव्हल करायचंय? 1200 प्लस 500 1700. किती? 1700. मग 1700 भागिले 5 1700 भागिले टोटल टाइम 29 म्हणजे टोटल डिस्टन्स आपण टोटल टाइम करायचं. त्याच्यानंतर संगीताची वेलोसिटी काढायची असेल तर टोटल डिस्टन्स आपण टोटल टाइम. आणि अमरची तर स्पीड अँड वेलोसिटी एकच आहे म्हणून ते आपण ऑलरेडी काढले. ओके, अशा पद्धतीने हे झालं स्पीड. इथं झालं स्पीड आणि इथं झालं वेलोसिटी. हे खालचं एक्झाम्पल. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, आता स्पीड आणि वेलोसिटी स्पीड मुळे आपल्या डायरेक्शन वर डिस्टन्स वर म्हणजे कशामुळे? एक मिनिट, आपल्याला पुढे काय बघायचं आपल्याला नंतर. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन अँड ऑन वेलोसिटी. स्पीडचा इफेक्ट डायरेक्शन वरती कसा होतो वेलोसिटीच्या, हे आपल्याला लेक्चर नंबर 3 मध्ये बघायचंय. लेक्चर नंबर 2 कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल लेक्चर नंबर 2 जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो गुड बाय.